जय श्रीराम मित्रांनो, हाय तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी तुमचा होस्ट चैतन्य ब्लॉगर. मी आजच नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे, तरी सर्वांनी मला लाईक सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आता मी चाललेलो आहे घरी. मी शाळेत हॉस्टेलमध्ये राहतो. ही माझी मम्मी मला न्यायला आली होती, कारण की आम्हाला सुट्ट्या पडल्या होत्या उन्हाळ्याच्या. आम्ही असंच गाडीवरनं जातो दरवेळी. योगा निसर्गरम्य वातावरणामधून आम्ही चाललेलो आहोत. माझ्या शाळेच्या भोवती सगळं ऊस रानं ते नाहीत. योगा निसर्गरम्य वातावरणामध्ये चाललोय. घर बांधायचं तर असं बांधाय, नाहीतर पडीक जाऊ तिकडं, काय पण करू. पण घर बांधायचं असं बांधाय, कष्ट किती मी लागू दे, पण घर बांधाय असं या माणसागत. हे योगा जाताना आम्हाला आंब्याची थोडीफार झाडं दिसली आणि त्याला आंबे लागलेले होते. बगल तिकडे आंब्याची झाडं आम्हाला दिसत होती. इथनं जाताना आम्हाला एक गाव पिन पडलं. त्या गावाचं नाव आहे गोटखिंड. गोटखिंडीमध्ये माझे एक सर राहतात. हे बघा, निसर्गरम्य वातावरणात ही कलिंगडं आम्हाला दिसली. आम्ही 2 कलिंगडं घेतली आणि आष्ट्यात आलो. आष्ट्यात चहा पिला आणि तिथनं मग सांगली दिशेने गेलो. आज हायवे एकदम रिकामा होता म्हणून फास्ट आम्ही गेलो. जाताना एका रोपवाटिकामध्ये आम्ही थांबलो. तिथं आम्हाला झाडं घ्यायची होती. त्यामध्ये आम्ही एक झाडं घ्यायची होती म्हणून तिथे थांबलो होतो. मी इथं विविध प्रकारची झाडं होती, त्यातील कुठलं तरी एक घ्यायचं होतं. हे बघा, मला लांब नंतर वाटला कोथिंबीर आहे. जवळ गेलं दिसलं की हे एक झाड आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा हे कुठलं झाड आहे. तर आम्ही ती झाड शोधण्यात व्यस्त झालो. ती झाड घेतलं आणि आम्ही बाहेर आलो. इथं तुम्हाला विविध प्रकारचे झाडं मिळतील. नक्की विजिट करा या निसर्ग वाटिकेला. तिथनं मग आम्ही गेलो सांगलीच्या दिशेने. सांगलीत कधी आलो आम्हालाच कळलं नाही. सांगलीत आल्यावर आम्हाला पहिला कृष्णा नदी लागते. तिचे दर्शन घेऊन आम्ही घरी गेलो. चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीराम.